नमस्कार. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे, पण मध्येच हे जॉब कार्ड कुठून आलं? अनेक जणांना हाच प्रश्न पडतोय आणि यामुळे अडचण येतेय. बरोबर ना? काळजी नका करू. चला, आज आपण हे जॉब कार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या बघा सगळीकडे घरकुल योजनेची चर्चा आहे, अर्ज भरणं सुरू आहे आणि तिथेच अनेकांना कळतंय की जॉब कार्ड तर लागतंय आणि याच कारणामुळे अचानक सगळ्यांना या कार्डची गरज भासू लागलीय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त घरकुल योजनेपुरतं मर्यादित नाहीये. भविष्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणं खूप आवश्यक आहे. आता हे कार्ड आहे तरी काय? तर हे आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं, म्हणजे MGNREGAचं ओळखपत्र. यावर आपल्या कामाची नोंद असते आणि याच नोंदीवरून सरकार ठरवतं की आपण योजनेसाठी पात्र आहात की नाही. म्हणून हे कार्ड कसं मिळवायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नापासून. जर आपल्याकडे जॉब कार्ड नसेलच, तर मग नवीन कार्डसाठी अर्ज करायचा तरी कसा? आणि इथेच सगळ्यात मोठा गोंधळ होतो. अनेकांना काय वाटतं की सगळं ऑनलाईनच्या जमान्यात आपण जॉब कार्डसाठी पण ऑनलाईन अर्ज करू शकतो. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. ही प्रक्रिया ऑनलाईन नाही, ती पूर्णपणे ऑफलाईन आहे, हे पक्क लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कुठे कम्प्युटरवर बसायचं नाहीये, तर सरळ आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जायचंय. हो, तिथे ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक असतात. तेच आपल्याला हे कार्ड काढून देण्यात मदत करतील. त्यामुळे ऑनलाईन शोधत बसण्यात वेळ घालवू नका. आता प्रक्रिया कशी आहे? अगदी सोपी आहे. 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, फॉर्म नमुना 1 नावाचा एक अर्ज मिळवा आणि तो व्यवस्थित भरा. दुसरं, त्याच्यासोबत जी काही कागदपत्र लागतील ती जोडा. आणि तिसरं, हा पूर्ण भरलेला अर्ज आपल्या गावच्या ग्रामसेवकाकडे नेऊन द्या. बस, इतकंच. अर्ज जमा केला की झालं. मग आपल्याला जॉब कार्डचा नंबर लगेचच्या लगेच मिळू शकतो किंवा काही वेळेस याला साधारण 5 ते 10 दिवसही लागू शकतात. त्यामुळे अर्ज दिल्यानंतर थोडी वाट पाहावी लागेल. ओके, अर्ज तर भरणार. पण त्यासोबत कागदपत्र कोणती जोडायची? हा पण महत्वाचा प्रश्न आहे नाही का? चला, आता तेच बघूया. तर बघा, आपल्याला काय काय लागेल. एक तर तो पूर्ण भरलेला अर्ज, म्हणजे फॉर्म नमुना 1. मग आपल्या कुटुंबातल्या 18 वर्षांवरच्या सगळ्या सदस्यांचे आधार कार्ड, आपलं रेशन कार्ड, बँक पासबुकची एक झेरॉक्स प्रत आणि हो, एक फॅमिली फोटो. आणि या फॅमिली फोटोबद्दल एक खास गोष्ट लक्षात ठेवा. हा साधासुधा फोटो नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा एक 4x6 साईजचा फोटो लागतो. ही एक अट आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन आपण हा फोटो काढून घेऊ शकता. बरं, हे झालं नवीन कार्ड काढण्याबद्दल. पण अशा लोकांचं काय, ज्यांचं जॉब कार्ड आधीच बनलेलं आहे, पण त्यांच्याकडे ते नाही आहे. त्यांना त्याची प्रत हवी आहे. तर ती ऑनलाईन कशी मिळवायची? तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपलं जॉब कार्ड आधीच तयार असेल ना, तर आपल्याला ग्रामपंचायतीत जायची सुद्धा गरज नाही. आपण घर बसल्या ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता. सोपं आहे ना? कसं करायचं ते सांगतो. सगळ्यात आधी सरकारच्या NREGA म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. वेबसाईट उघडल्यावर तिथे आपल्याला काही गोष्टी निवडायच्या आहेत, जसं की आर्थिक वर्ष, मग आपला जिल्हा, आपला तालुका आणि सगळ्यात शेवटी आपली ग्रामपंचायत. एकदा का आपण आपली ग्रामपंचायत निवडली की एक नवीन पेज उघडेल. त्यावर भरपूर रिपोर्ट्सची यादी असेल. गोंधळून जायचं नाही. आपल्याला त्यातला 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय शोधायचा आहे. त्याचं नाव आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर. बरोबर, यावरच क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की काय होईल? आपल्या गावातल्या सगळ्या जॉब कार्ड धारकांची एक लिस्ट आपल्यासमोर येईल. आता फक्त या यादीत आपलं नाव शोधायचं आहे. नाव सापडलं की त्याच्यासमोर निळ्या अक्षरात जॉब कार्ड नंबर दिसेल. त्या नंबरवर क्लिक करा आणि बस, आपलं जॉब कार्ड आपल्या स्क्रीनवर हजर. आता आपण ते सेव्ह करू शकता किंवा थेट प्रिंटही काढू शकता. तर मग बघा, नवीन कार्ड कसं काढायचं आणि जुनं असेल तर ते डाउनलोड कसं करायचं, या दोन्ही गोष्टी आता आपल्याला कळल्या आहेत. मग आता पुढचं पाऊल काय? आता ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे जॉब कार्ड मिळवणं हे आता काही अवघड वाटणार नाही. योग्य पद्धत वापरली की हे महत्त्वाचं कागदपत्र अगदी सहजपणे आपल्या हातात असेल.
आणि एक लक्षात घ्या, जॉब कार्ड मिळवणं हे फक्त एक काम पूर्ण करणं नाहीये, तर भविष्यात येणाऱ्या अनेक सरकारी योजनांचे दरवाजे उघडण्यासारखं आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की हे कार्ड हातात आल्यावर आपण पुढच्या कोणत्या योजनेचा लाभ घेणार